मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजीनगरच्या भाजप जिल्हा सचिवांकडूनच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप। सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची हेराफेरी, कमलेश कटारी यांचा गंभीर आरोप। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा, व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी, आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावरती आरोप करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचक बोला। सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री, तर मिमिक्रीमुळे अंगाला भोक पडत नाही, तुम्ही कामाचा माणूस, काम करत राहणार, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाहीयेत, विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाहीये, सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाहीये, निवडणुकीत पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीत सावळा गोंधळ, एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात, प्राप्त सूचना हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांचं विधान। लातूरमधील रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी, मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम, एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात आल्याचा प्रकार उघडकीस। ठाण्यात भाजपकडून महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, शिबिराच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा। यंदा महापौर शिवसेनेचाच, शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, वांद्रेतील कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही मोठी यादी तयार आहे, माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे आमदार बालाजी किणेकरांचा भाजपला इशारा। पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातही भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना, आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर, अमित शहा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर, मोदी श्रीशैलममध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राला भेट देणार। बारामतीत शरद पवार आणि अजित पवार बैठकीनिमित्त एकत्र येणार, शिवनगर विद्या प्रसारक आणि विद्या प्रतिष्ठानची आज महत्त्वाची बैठक। करुणा मुंडेंच्या दाखल तक्रारी संदर्भात परळी न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार, धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात करुणा मुंडेंसह त्यांच्या संपत्ती संदर्भात उल्लेख नसल्याची तक्रार। सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यास सुरुवात, काही जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपये वाटण्यास सुरुवात, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेची मोठी कारवाई, नाशिक पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईला सुरुवात। कफ सिरपमुळे नागपुरात उपचार घेणाऱ्या मध्य प्रदेशातील आणखी एका चिमुकलीचा बळी, खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती तात्पुरती बंदी, 16 ते 28 ऑक्टोबर सीएसएमटी दादर ठाण्यासह कल्याण पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंदी। राज्यात 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट, मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस सरींचा अंदाज, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरला देखील पावसाचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।